हे काय ना एकदम जे प्रेम असतं पहा एकदम म्हणजे एकमेकासोबत एकदम आणि व्यवस्थित फीड असलं, पोट भरलेलं असलं, हे रवंथ करणे आणि असं हे वैयक्तिक लक्ष असलं तर शांततेत बसलेल्या बसून परत पोट उपाशी नसल्यामुळे शांततेत रवंथ करणे आणि हे एकमेकाचं प्रेम म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे एक आनंदाचं म्हणजे हुरूप देणारी गोष्ट असतं. तर म्हणजे दाखवण्याचा विषय असाच की यांच्याकडून नुसतं दूध आणि बस ॲज अ ॲनिमल आहे, जनावर आहे बाबा, पण थोडंसं खूप नाही, 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी जरी आपण दिलं आपल्या नियोजनात. आता हे रात्रीचे समजा 10 वाजलेले आहेत, तर त्यांचं पूर्ण दूध व्यवस्थित काढून पाणी जाग्यावर, तर हे शांततेत बसणे ह्या एक गोष्टी आहेत. म्हणजे आपण यांना काही देत नाही, काय देतो आपण म्हणजे त्यांचंच दूध त्यांना म्हणजे अर्धं त्यांचं खाण्यापिण्यात जर व्यवस्थित लक्ष दिलं. पहिले 3 वर्ष तर आहे मेहनत, 3 वर्ष मेहनत आहे, पण 3 वर्षानंतर येणारी जी पिढी आहे ती एकदा जर तुमची गाभण राहिली म्हणजे तर 2.5 वर्षात आता हे पहा, हे बच्चू कंपनी पूर्ण व्यवस्थित रवंथ करणे, शांततेत बसणे आणि असं काही खूप खूप नाही असं काही पाहिजेत किंवा आपण काही देत नाही यांना. यांच्याकडनंच भेटतं आपल्याला. म्हणजे एक फक्त एवढं आहे की माया लावावं लागतं, तुम्हाला थोडंसं इन्व्हॉल्व व्हावं लागतं. आणि असा कोणचा व्यवसाय आहे की तुम्हाला यांना सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं की तुम्हाला एक इन्कम सोर्स आणि एफ डी असू द्या, फिक्स्ड डिपॉझिट, तेवढं इंटरेस्ट एफ डीचं जरी पकडलं किंवा प्रायव्हेट सावकारी जरी पकडली तरी तुम्हाला एवढा प्रॉफिट म्हणजे पहिले 3 वर्ष आहेत. पण 3 वर्ष तुम्ही जर म्हटलं किंवा आम्ही 1 लाखाची म्हैस आणली आणि 1 लाखाचं दूध 3 वर्षभरात दिलं पाहिजेत, तर या चुकीच्या संकल्पनेमुळेच आपलं जो काय म्हणतात त्याला, आपण जे विदर्भ आहे हे डेअरी फार्ममध्ये मागे का आहे, तर आपण की आपल्याला पटकन बस आजच आपण सीड म्हणजे बिजवाई केली आणि लगेच झाडं आलं पाहिजेत, लगेच फळं आले पाहिजेत, असं शक्यच नाही. तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू जर केला, इवन तुम्ही डिग्री किती जरी मोठी घेतली डॉक्टरीमध्ये, समजा MD MS जरी झाले, तरी तुम्हाला 3 वर्ष तर तुम्हाला इन्कम सोर्स नाही पकडून चाललं. तुम्हाला सेटलमेंट हा इश्यू असतो. मग हाच व्यवसाय असा काय आहे, तर यामध्ये आपलं नियोजन असतं. चारा फ्रीमध्ये असतो शेतातला, त्यांना काही असं काही खूप मोठं चाऱ्याचा पण विषय नाही. तेच तुमचं उरलेलं गिटार जे असतं सोयाबीनचं, तुरीचं, गव्हाचं भुसकट, याच्या पलीकडे काय आहे यांना. फक्त त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा दूध देतो तर ते दूध तुमचंच आहे, म्हणजे आपलं मालकाचं, तर मालकाने थोडंसं आमच्यासाठी ढेपीमध्ये कंज्युशन नाही करायचे. कारण आपण फक्त पाना सोडण्यासाठी फक्त काय ते थोडीफार ढेप ठेवायची, पाना झाला की पटकन बस दूध काढलं की दिवसभर पाणी पिलं नाही पिलं ह्या गोष्टी आपण काही करत नाही. तर कारण मेन 3 वर्षानंतर हा जो काळ आहे, हे जे आहे आमचे बच्चू, हे जेव्हा डिलिव्हरी होतील तर तेव्हा हे पूर्ण म्हशी तुमच्या फ्री होतात. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे पण फ्री होऊन ह्या परत आपलं जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तशीच राहते ना. म्हणजे तुमचं ॲसेट तयार होते आणि या ॲसेटमध्ये मग तुम्ही फक्त 3 वर्ष आहे तुम्हाला थोडीफार लाज शरम, आपल्याला कसं शेण आणि द्या ना, मजूर ठेवा नाही, 1 नाही 2 ठेवा, पण इनिशियल काळात तर तुम्हाला विदाऊट मजूर थोडंफार मेहनत जर केली हाताने थोडंसं, 3 वर्षानंतर फ्री झाल्यानंतर तुम्ही एक 12 युनिटचा एका व्यक्तीकडे, दुसरं 12 युनिट, आणि आहे ना त्यांचं पण भरपूर अनएम्प्लॉयमेंट आहे तशी पण, तर सर्वच आपल्याच खिशात आलं पाहिजेत असं पण काही नाही. ढेपीमध्ये म्हशीचा खर्च तुम्ही म्हणजे स्वतः जर फक्त शेतीच करत असाल तर
हा व्यवसाय शेतीला खूप पूरक व्यवसाय आहे आणि यात तुम्ही जोड घेऊ शकता. तुमचं वाईफला इन्व्हॉल्व करू शकता. कारण आता आजकाल काय झालं की खूप सारं स्ट्रेस लेवल वाढलेलं आहे आणि असं एक्सरसाइज करायला जर म्हटलं आपल्याला तर आपल्याला सकाळी उठा वाटत नाही. त्यामुळे थोडासा लोड जर असेल, लोडच म्हणता येईल 3 वर्ष तर तुम्हाला रोज असं वाटतं की बाबा मी कशालाच पडलो या गोष्टीत. पण हे जे शांततेचं वातावरण आहे रवंथ, तर यात जो आनंद आहे म्हणजे ॲक्च्युली ते बच्चू आपल्यासोबत बोलतात, म्हशी हंबरतात. म्हणजे मी हाच व्यवसाय नाही म्हणत आहे, तुम्ही कोणचा व्यवसाय करा पण इन्व्हॉल्वमेंट बोथ हजबंड वाईफ जर इन्व्हॉल्वमेंट असेल आणि तुम्ही जर खुश असाल तर मग चॅलेंज नाही मग तुम्हाला. आई बाबा हे सगळ्या गोष्टी आणि आनंदाचं. आपले पण मुलं आपल्याकडनं आदर्श घेतात की बाबा आपले आईवडील त्यांनी आपल्या आईवडिलांना मेहनत करताना पाहिलेलंच नाही, तर मग ते पण काय पुढच्या पिढीमध्ये काय मेहनत करणार. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर म्हणजे अतिशयोक्ती नाही आहे, पण स्वतःचं काय ठीक आहे, वडिलोपार्जित आहे तुमच्याकडे, पण पप्पा मग स्वतःचं काय तुमचं पुढे, त्याला पण काय आदर्श भेटणार आहे पुढे. असं काही सेपरेट एज्युकेशन मुलांना देण्याचा विषय नाही आहे, पण मुलं त्यांच्या वडिलांकडे पाहून आईवडिलांकडे पाहून हे शिकतात. तर आता रात्रीचे 10:30 झालेले. सुबोध डेअरी फार्म. धन्यवाद.